हा ओके. तर पिल्याला टकलं करायचंय, ते कपडे धुवायचे. आता हे कपडे धुवायचे. आता समजली पाण्याची किंमत, का पाणी किती गरजेचं राहतं. जाऊ एखादी गोष्ट नसते ना माणसाकडे, तेव्हा त्याची किंमत कळते. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता उठलो झोपेतून आणि म्हणलो आंघोळ करावा. तर पाणी नाही, काल पण नव्हतं, परवा पण नव्हतं, आणि असं वाटलं आज येईन, तर आज पण नाही. नाशिकमध्ये पाणीच नाही, 2 दिवस झाले, आजचा 3रा दिवस आहे. तर बघा भांडे पुरे इथं रिकामीचे, तिथं बाटल्या आहे, आणि कपडे पण नाही धुवायचे बाकी. पिलं इथं खेळू राहिला, पिला चिडलाय माझ्यावरती. तर स्वयंपाकाला पण पाणी नाहीये. काल पार्सल आणायचं होतं पण गाडी नव्हती, त्याच्यामुळं मग काहीतरी ॲडजस्ट केलं थोडंसं पाणी. भांडे पण खूप पडले बा, खरकटे सगळे भांडे इथं, पाण्याशिवाय काहीच नाही. आणि मी पण आंघोळ नाही केली. आता माझा विचार चालू आहे थोडासा सेंट मारावा आणि बाहेर जावा बिना आंघोळीचा. खूप सारे भांडे पडले, एकच हांडा एवढा पाणी प्यायचा. याच्यामध्ये पण एवढा डबल टेबल झाकून ठेवलंय. हा थोडा आहे बरे. आता जोपर्यंत पाणी येतंय, किती भांडे बघा. दोन दिवस झाले पाणी नव्हतं, आजचा 3रा दिवस आहे. कपडे सगळे पडेले धुवायचे, तिकडे कपडे कपडे. आणि हा पण खूप घाण करून ठेवतो. आता इथं सगळ्यांनी सांडवलं बघा, चहा पेत होता तर सगळं सांडवलं. आणि कोणी सांडवलं? तुम्ही सांडवलं. म्हणजे कोण पुसणार आता? काय दाखवू त्यांना? हा, याच्याकडे पैसे आणि पिल्ल्याचा पैसा गुल्लक आहे पिल्ल्याचा. घरात सगळीकडे असे कपडे पडेले, जिकडे जिकडे हात घातला तिकडे कपडेच नाही राहिले. सगळे कपडे धुवायचे बाकी. पाणी नसलं ना तर काम आवरायला सुचत नाही. हा पिल्ल्याचा गुल्लक आहे हा, आणि पिल्ल्याच्या मध्ये रोज चिल्लर टाकतो. कांदा कापते ना. हा हा बा पिल्ल्याचा गुल्लक आहे, याच्यामध्ये रोज पिल्ल्या चिल्लर टाकतो. वाव वाव, संपली. असा लगेच चिल्लर बघतो किती जमा झाली. जा ते उचला, ठेवा तिकडं. हळू लागल. बॉटल ठेव. पाण्याशिवाय मजा नाहीये. पहिले जेव्हा पाणी होतं म्हणजे 24 तास पाणी राहतं भाऊ इथं, पण बाया अशा पाण्या वापरायच्या ना, नुसती धरफेक पाण्याची. ते भरून जायचं पर टप, हा टप बाहेरच राहायचा. हा बघा, हा टप हा भरून जायचं तरी लक्ष नसायचं. घरात राहायची बाहेर टप. ह्या टप नुसतं भरून जायचा, कपडे पूर्ण भर जायचे त्याच्यामध्ये, आणि ते टप भरून जायचा. तेव्हा मी स्वतःला नळ बंद करायचं का पाणी वापरा, पण जास्त नका हे करू पाण्याचं, नाही का. आता समजली पाण्याची किंमत, का पाणी किती गरजेचं राहतं. जाऊ एखादी गोष्ट नसते ना माणसाकडे, तेव्हा त्याची किंमत कळते. आणि आता हिला कळाली किंमत. त्याला तर काही घेणंच नाही वो, है ना पिल्ल्या. हा, काल गोळा पण खाल्ला होता आम्ही, पिल्ल्याने मी, है ना पिल्ल्या. पाणी नाही तर मग थोडं थंड वगैरे खाल्लाय ना. अजून काय खाल्लं होतं आपण? हा, कुरकुरे कुरकुरे खाल्ले होते. अजून काय खाल्लं होतं सांगा त्यांना. हा, केस आणि दाढी खूप वाढेले. आंघोळ करून पण काहीच फायदा नाही माझा, कारण की मी आंघोळ केली तरी असं वाटतं की मी आंघोळच केली नाहीये. कारण की दाढीमुळं आणि केसामुळं ना एकदम असं मी वयस्कर माणूस वाटू राहिलो. खूप दाढी केस मोठे झाले. आता जयंती येईल, 6-7 दिवस बाकी जयंतीला. मग जयंतीचे 1-2 दिवसच अगोदर तर आंघोळ, म्हणजे आंघोळ म्हणतो, पाणी नाही तर आंघोळच डोक्यात राहिली घडी घडी. कटिंग आणि दाढी करायची. पिल्याचे पण केस लय वाढले. पिढे दाखव तुमचे केस. हे बघा, हे बघा कुठपर्यंत आले. इकडे बघा, इकडे बघा पिल्या. हे बघा पिल्याचे केस बघा. पिल्याची पण कटिंग करायची आहे ना पिल्या. हा ओके. तर पिल्याला टकलं करायचंय. आम्ही दोघं टकलंच करणार होतो खरं तर, पण जयंतीमुळं टकलं पोस्टपोन केलं. का म्हणून ते जयंती झाली, मग नंतर मस्त दोघं जण टकलं करू आम्ही. म्हणजे गरम होतंय ना खूप त्याच्यामुळं. आणि माझ्या केसाला वाढ आहे, केसाला किती वाढतात, त्याच्या केसाला पण लय वाढ आहे.
दाढी तर ठेवली असती पण दाढी ना अशी गॅप गॅप आहे, मला फुल दाढी येत नाही अशी पुष्पावानी. तर मग दाढी ठेवणं मी नाही ठेवत बुवा. पण आता टाइम भेटत नाही सहजासहजी, कुठं यायला जायला पण जमत नाही. मग काय दाढी करायची, काय केस कापायची, एखादी टकलच करतो आता. एवढी जयंती झाली ना, 14 एप्रिल निघून 14 एप्रिल झाली तर मग मस्त दाढी करण. आता मेन मुद्दा राहिला पाण्याचा, तर आज आलं पाहिजे पाणी, नाहीतर मग रोज सेंड मारून जावं लागेल. आता असं जाणार आहे कामाला निघून, पाणीच नाही तर काय करणार आहे. मग तोंड धुतो, चहा वगैरे पितो आणि डायरेक्ट जातो निघून. येण्यापुरतं आहे पाणी, आजचा दिवस होईल त्याच्यावरती ऍडजस्ट, पण नंतर बघू पुढच्या पुढं. आता इथे खेळत होता हा, यांनी पुरा पसारा केला. तो पसारा कोणी केला? मग कोण आवरण ते? काय खाता, टमाटा? हे बघा तिथं कपडे धुवायचे, इथं या बादलीत कपडे, वरती बाटल्या आहे, इथं पाणी भरायचंय, इथं कपडे, तिथं कपडे, अजून इथं माझ्या कामाचे कपडे तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं कपडे धुवायचे, आता हे कपडे धुवायचे, म्हणजे सगळीकडे कपडेच कपडे, आणि ते सगळे कपडे धुवायचे. 3-4 दिवसापासून ते कपडे पेंडिंगला पडेल असेच, कधी धुवायचे, पण ते काही धुणं झालं नाही. नाही तर कसं आहे, मी एक दिवस लांब 1 तास जरी कपडे घातले ना, ही लगेच धुवायला काढते. त्या दिवशी फक्त कामावून आलो, फ्रेश झालो आणि फक्त जायचं होतं बाहेर, तर मी थोडे चांगले कपडे घातले, ते 1 तासातच काम होतं. तिकडून आलो लगेच दुसऱ्या दिवशी बघितलं कपडे धुवायला, ते 3-4 दिवस अगोदर धुवायला टाकेले, ते अजून त्या बादलीतच पडेले. त्याच्यानंतर पाणीच बंद झालं यायचं, मग ते कपडे असेच पडेले. ती सवय अशी का, एक जास्त तरी कपडे घातले तर लगेच धुवायला टाकते ती. काय माहिती मागच्या जन्मी धोबी बिबी असन, हायला धोबी होती काय मागच्या जन्मी? घामाचा वास येतो कपड्याचा, म्हणून धुवावं लागते. हँडसम मुलाला घाम तर येणारच आहे ना. अ? तर बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. हो ना पिल्या, बाय करा, बाय बोला ना. बाय. बाय. दाढी कटिंग करायची आता, जाऊ मस्त. जयंती या महिन्यामध्ये, जयंतीचा पण एक ब्लॉग काढू मस्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा. तर खूप मजा येईल. वर्षभर वाट बघतो आम्ही जयंतीची, तर तो दिवस येईल आता. म्हणजे असं कधी येईल तो दिवस, असं झालंय. तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत पाणी येऊनच जाईल. बाय.